आणि लंका दहनावरनं या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये पडलेली वादाची ठिणगी आता राज्यातल्या सगळ्यात पॉप्युलर योजनेपर्यंत येऊन पोहोचली आहे। ही योजना अर्थातच लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना आपण मुख्यमंत्री असताना सुरू केल्याचं वक्तव्य जाहीर प्रचार सभांमध्ये एकनाथ शिंदे हे वारंवार करतात, तर देवाभाऊ असेपर्यंत ही योजना कधीही बंद पडणार नाही असा प्रचार मुख्यमंत्र्यांकडनं देवेंद्र फडणवीसांकडनं केला जातो। त्यांनी तसं आश्वासनच दिलंय। विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे लाडका भाऊ होण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष नेमका कोणत्या टोकाला जाणार आणि बहिणी कोणत्या भावाच्या पारड्यात वजन टाकणार हे पाहावं लागेल। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, तुम्ही चमत्कार घडवू शकता। तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे आणि डहाणू तर तुमच्यासाठी सोपं आहे। तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही। आपला विजय पक्का आहे। बंधू भगिनींनो, मी भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। याच लंका दहनाच्या मुद्द्यावरनं किंवा वक्तव्यांवरनं एक प्रकारे कलगीतुरा या 2 राजकीय नेत्यांमध्ये पाहायला मिळतोय। पण हा सगळा वाद आता लाडकी बहीण योजनेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। लाडकी बहीण योजनेवरनं सुद्धा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यात कशी शाब्दिक टोलेबाजी होतीये आपण पाहूया। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही। बहिणींची योजना सुरूच राहील। लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे। आमच्या टीमने आम्ही सगळे होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली हे लाडक्या बहिणींना माहीत आहे। त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे। आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिलाय की कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। तर राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता रंग